मिथुन राशीच्या जीवनात गेली अनेक वर्ष जणू एक अखंड परीक्षा सुरू आहे. कधी एकदा स्वप्न जवळ आली तर तरी नशिबाने त्याला हातातून निसटावून टाकलं. कधी संधी दाराशी आली पण अडथळ्यांच्या गर्दीत ती ओळखता आली नाही. गेल्या 3 दशकात काहींनी संघर्ष करत यशस्वी चांगली पण टिकवणे कठीण झालं, तर काहींनी आयुष्यभर कष्ट केले तरीही तो मोठा क्षण अजूनही दुरावलेला वाटला. 30 वर्षांनी पुन्हा हा ग्रहयोग येत आहे. यावेळी त्यांच्या कुटुंब केंद्रबिंदू तुमची रास ही मिथून आहे. हा योग आणि आर्थिक भरभराट देणार नाही, तर तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात नवा प्रकाश आणणार आहे. याचा प्रभाव असा असेल की जे स्वप्न तुम्ही लहानपणी पाहिलेत पण आता काळाच्या ओघा हरवली ती पुन्हा जिवंत होतील. अडकलेली कामे तुमच्या अचानक मार्गाला लागतील. नशिबाचं चक्र वेगाने फिरायला लागेल आणि तुमच्या आयुष्यात नवं एक वळण येईल. तेही तुमचं सोपं यश, मानसन्मानाने, अपार धनसंपत्तीने भरलेलं हे वर्ष असणार आहे. संघर्षाचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. हा क्षण असा आहे की नशिबाला जणू हात धरून तुम्हाला सोन्याच्या दरवाजातून आत येत आहे. म्हणूनच हा काळ फक्त चांगला नाही तर स्मरणात राहील असं सुवर्णकाळ ठरणार आहे. होय मित्रांनो, नंबर 1 आहे आर्थिक क्रांती. संघर्षातून संपन्नतेकडे. गेल्या अनेक वर्ष तुम्ही कितीही गोष्टी केल्या तरी हाताशी टिकत नव्हते. अनपेक्षित अडचणी सगळं साफ केलं, पण आता नवपंचक राजक तुमच्या आर्थिक स्थितीत जादुई बदल घडणार आहेत. वारसा किंवा जुन्या गुंतवणुकीत अचानक मोठी रक्कम मिळेल. काहींना काहींना परदेशातून किंवा उंच उंच अशा उच्च पदावरील व्यक्तींकडून मोठी आर्थिक मदत मिळेल. ज्यांनी शेअर मार्केट, सोना व रिलीज डेट मध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली आहे त्यांना प्रचंड नफा होईल. हा पैसा केवळ तुमचं कर्ज फिटवणार नाही, स्थैर्यासाठी पाया मजबूत घालून जाईल. नंबर 2, करिअरमध्ये पूर्व अशी झेप. तुम्ही किती मेहनत केली तरी योग्य वेळ मिळत नव्हती. आता ती स्थिती उलटणार आहे. वरिष्ठांचा विश्वास मिळून मोठ्या जबाबदाऱ्या हातात येतील. नोकरीत पदोन्नती किंवा पगार वाढ होईल. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल. काहींसाठी परदेशी कंपन्यांमधून जॉब ऑफर किंवा ऑनलाईन साईटवरची संधी तुम्हाला उजळेल. हा काळ तुम्हालाच तुमच्या क्षेत्रात आदराने नाव घेतलं जाणारा काळ असणार आहे आणि व्यक्तिमत्व बनवू शकतो. नंबर 3 आहे मित्रांनो, कौटुंबिक किंवा नात्यांमध्ये उदारपणा. गेल्या काळात घरातील वातावरण तणाव, गैरसमज किंवा दुरावा वाढला असेल तर तो आता कमी होईल. घरात साखरपुडा, विवाह, बाळाचा जन्म यांसारखे आनंद वार्ता येतील. नातेसंबंधात नवा विश्वास निर्माण होईल. पालक किंवा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. योगाचा एक मोठा फायदा होईल आणि म्हणजेच की केवळ भौतिक नव्हे तर मानसिक शांती सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे. जीवनाचा खरा अर्थ तुमचं खरं क्षमतेचं भान होईल. हा काळ तुम्हाला आतून मजबूत आणि शांत, आत्मविश्वासी, पूर्णपणे बनवणारा असा हा काळ तुमच्या आयुष्यात आता येणार आहे. मित्रांनो, नंबर 5 आहे प्रभावीशाली लोकांची साथ. होय मित्रांनो, प्रभावीशाली लोकांची साथ तुम्हाला यामध्ये मिळणार आहे व मराठी योगामुळे तुमच्या संपर्कात अशा व्यक्ती ज्यांच्या समाजात मोठा मान सन्मान आहे. राजकारण, प्रशासन, व्यावसायिक क्षेत्रात मोठे लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. यशस्वी लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. योग्य वेळी योग्य व्यक्तींची मदत मिळून तुम्ही मोठ्या अडचणीमधून सहज बाहेर पडाल. नंबर 6 आहे अडकलेले कामे तुमच्या अचानक मार्गी लागणार आहेत. मित्रांनो, काही तुमची पहिल्यापासून जे अडकलेले कामे आहेत ते आता तुमचे लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत. गेल्या काही वर्षापासून कोर्ट कचेरी, सरकारी परवाना व मालमत्ता वाद किंवा बिझनेस अडकून बसलेले असतील तर आता ते वेगाने सुटणार आहेत. विलंब झालेले प्रोजेक्ट सुद्धा आता तुमचे पूर्ण होतील. 2025 मधील नाव पंचम राजयोगात मिथुन राशीसाठी किंवा धनसंपत्तीच नाही तर जीवनाचा दर्जा, मानसिक स्थैर्य आणि समाजातील स्थान हे उंचावणार आहे. ही वेळ तुम्हाला जाणीव करून देईल की ब्रह्मदेव कितीही उशिरा देत असले तरी ते देतातच. जे देतात ते भरभरून देतात. यावरती तुम्हाला विश्वास हा ठेवावाच लागेल. आता तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची आहे यामध्ये 2025 मध्ये काय टाळायचं आहे.
सुवर्ण काळ घेऊन येत असला तरी तो योग्य काळजी घेतल्यास त्याचा परिणाम अधिक वाढणार आहे. गुंतवणूक करतात तर नोकरी, व्यवसायात अनावश्यक वाद तुमचं नुकसान सुद्धा करू शकतो. रोज यासाठी तुम्हाला काही उपाय आहेत. हे उपाय तुम्हाला अवश्य करायचे आहेत. हे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील हा जो वाईट काळ आहे तो तुमचा निघून जाईल. यासाठी तुम्हाला काही उपाय आहेत. हे उपाय तुम्हाला अवश्य करायचेच आहेत. यामुळे तो वाईट काळ जाण्यास तुम्हाला मदत होईल. तुम्हाला सकाळी उठल्यावरती रोज सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे. सूर्याला अर्घ्य अर्पण करून करून झाल्यानंतर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. नंबर 2 आहे दानधर्म. शनिवारच्या दिवशी घरी वृद्धी व कामगारांना फळे, कपडे इत्यादी लोखंडी वस्तू किंवा अन्नदान तुम्हाला करायचं आहे. नंबर 3 आहे मंत्र जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा रोज जप करायचा आहे. तुम्हाला दर रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे. रोज तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दर रविवारी हे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण अवश्य करा. रत्न धारण योग्य ज्योतिष सल्ल्यानुसार तुम्हाला पन्ना धारण करायचं आहे. झाड व प्राण्यांची सेवा व झाडांना पाणी देणं किंवा भटक्या जनावरांना तुम्हाला अन्न पाणी द्यायचं आहे. 30 वर्षाच्या प्रतीक्षेचा काळ हा मिथुन राशीसाठी 2025 मधील नवपंचम राजयोग म्हणजे संघर्षातून यशाच्या शिखरावर पोहोचवण्याचा काळ आहे. गेल्या 3 दशकातील अडथळे, आर्थिक अडचणी, मनातील असुरक्षितता हळूहळू तुमची आता नाहीशी होणार आहे. जीवनात अडकलेली स्वप्न पूर्ण होतील. हरवलेला आत्मविश्वास परत येईल आणि तुमचं नाव यशस्वी आदरणीय लोकांच्या रांगेत घेतले जाईल. मित्रांनो, सततचा प्रयत्न हेच राजयोगाचं फळ देऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही मिथुन राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.